झाला वाटते गोळा. येस, पटकन चपातीचं पीठ मळून गेलं. खूप दिवसांनी वापर केला, नाही तर मी करत नाही. जेव्हा घाई असेल तेव्हाच करते मी. पटकन 5 मिनिटाच्या आधीच पीठ मळून होतो. जरा घाई आहे म्हणून पटकन ह्याच्यामध्येच लावलं. ह्याच्यामध्ये काय नसतं की भांडी धुवावी लागतात. घाई असेल त्यावेळेला ह्याचा उपयोग होतो. तर चपात्या बनवते पटकन. चलो. प्रीतचा सुट्टीचा दिवस म्हणजे माझा फिरण्याचा, शॉपिंग करण्याचा दिवस. एकतर त्याची तरी शॉपिंग करायची, नाहीतर माझी तरी, नाहीतर मग घरातला काही ना काही वस्तू घ्यायचा आहे. तर आता आम्ही चाललोय मुंबईला. कुठे चाललोय आपण फिओनिक्स मॉलला जाऊन बघूया. कुर्ल्याला चाललोय आम्ही. तिकडे पण मॉल आहे. त्या मॉलला आपण नव्हतो गेलो ना, कधीच नाही गेलो. कुर्ल्याला मॉल आहे तो. तर मग विचार केला जाऊया तिकडेच. आज सुट्टी आहे प्रीतची. सकाळी मस्त नाश्ता केला, चपाती आणि सुकट बनवली होती. ते खाली चपाती आणि मग निघालो. आज सगळं आरामात चाललंय. आज फिरून यायचंय मस्त. आणि मेन म्हणजे आज मी प्रीतला शॉपिंग करायला घेऊन चालले. त्याला बोलू कर आज तुला केवढी शॉपिंग करायची माझ्याकडून आज काय रे. पण नवरा असा आहे की तो जास्त शॉपिंग करत नाही. मेन म्हणजे प्रीतचं असं आहे. आणि त्याला मी काही वस्तू दाखवल्या ना तरी पण त्याला पसंत नाही पडत. त्याच्या आवडीच्याच गोष्टी सगळ्यात बस. हा कलर चांगला नाही, तो कलर चांगला नाही असं असतं. आणि घेणार मात्र त्याच्याच पसंतीचा असं आहे त्याचं. तर त्याला आज मी घेऊन चालले त्याची शॉपिंग करायला. तर त्याच्या शॉपिंग मध्ये माझी सुद्धा शॉपिंग येणारच. 1-2 वस्तू मला आवडल्या त्या सुद्धा मी घेणारच. तर चाललोय निवांत. बऱ्यापैकी ट्रॅफिक आहे नाही मध्ये, पण दुपारचीच वेळ झाली. ऑलमोस्ट 12 वाजलेत. सगळं उरकेपर्यंत उशीरच होतो. आणि आज निवांत उठली. घरी पण काल आल्यानंतर आईकडून आलो. हा रात्री कामावरून आल्यानंतर तरी आम्हाला झोपायला 1 वाजतो. सगळं आपला ब्लॉग एडिट करेपर्यंत. आणि मग सकाळी उशिरा उठतो. त्याची सुट्टी असली की आज निवांत उठली. तरी पण लवकरच उठलं का बाहेर जायचं असेल तर पण लवकर उठावं लागतं. कारण की अलिबागवरून आम्हाला मुंबईला जायचंय, म्हणजे अलिबागवरून आम्हाला कुर्ल्याला जायचं आहे. त्यामुळे ट्रॅव्हलिंग मध्ये आमचा वेळ जातो. 2-3 तास जायला, परत यायला 2 तास वेगळे असं आहे. तर चाललोय सुट्टीचा दिवस. जरा शॉपिंगला थोडासा बरं वाटतं जरा बाहेर गेल्यानंतर. मग ह्याची ड्युटी असते की मला पण जाता येत नाही आणि त्याला पण नाही जाता येत. मग सुट्टीच्या दिवशी आम्ही नेहमी बाहेर फिरायला जातो. घरामध्ये आम्ही अजिबात थांबत नाही. तर चाललोय मॉलला आज सुद्धा. बघूया काय शॉपिंग करते. आणि थोडंफार मला असं चाललंय केस कापण्याचा प्लॅन परत एकदा. कारण की माझी थोडीशीच तिने केस कापली. अजून मला हवी होती कापायला, पण हा तुम्ही सांगितली तशाप्रमाणे तिने केस कापली. तर बघूया काय बोलशील. बरोबर आहे. हा पण अजून थोडी कापायला पाहिजे होती. म्हणजे एवढीच तिने केस कट केली माझी. बाकी आहे तशीच आहेत. चाललंय म्हणजे आताच महिना पण नसेल झाला ना मी केस कापली. महिना झाला असेल, 1 महिना झाला असेल. बघूया चांगलं सलून मिळालं तर मग कापेन मी. बघूया. लॅक्मेला जाऊचं. लॅक्मेला आधी कापलेली मी केस. तिने जर जास्त शॉर्ट केली होती. बघूया. तर बघूया आज काय ठरतंय. केस कापते की नाही माहित नाही मला, पण शॉपिंग तर करायची आहे. मेन म्हणजे प्रीतची करायची आहे मला आज. तर चला ब्लॉगला पुढे कंटिन्यू नक्की बघा. पोचलो आम्ही एकदाशी मॉलला. पहिल्यांदा झालो या मॉलला. अवतार बघ वरती. हा तेच सगळे शॉप, कोणते कोणते शॉप आहेत त्यांची नावं लावली त्यांनी इथे वरती. चला जाऊया आतमध्ये. आलो एकदाशी आतमध्ये मॉलला. जरा फ्रेश होतोय. पहिले काहीतरी खाऊन घेतोय. भूक लागलंय. किती वाजले? 3 वाजले. किती तास गेला? 12:30ला पण निघालो काहीतरी. 12:30 1ला काहीतरी निघालेलो. चला आता पहिले काहीतरी पेटपूजा करू आणि मग शॉपिंगला लागू. पहिल्यांदाच या मॉलमध्ये आले. शॉप बघूया कोणते कोणते आहेत, काय काय आहे ते. पहिले प्रीत तू शॉपिंग करणार आहेस की मी? बघूया. मला पहिले केसांचं पण जरा करायचं आहे. आलंय तर बघूया. पण शॉपिंग हा तेच आहे ना, केस पण कटिंग करायचे आहेत. बघूया कसं दुकान चांगलं वाटेल त्याच्यावर आहे. शॉपिंग तर करायची आहे. बघूया. अवतार बघ कसं झालंय ट्रॅव्हलिंग मध्ये. प्रीत घेऊन आलेला आहे आज KFC. किती वर्षांनी KFC. आज उपवास नाहीये ना म्हणून ट्राय करून टाक. आज कोणतरी एकदम पोट भरून खाणार आहे.
हा एवढं पण नाही पण खाणार आहेस. काय काय आणलंस? राईस बॉल आणलेस आणि काय कोक आहे? पेप्सी आहे. ओके दोन्ही नॉनव्हेज वेज. आ जाओ पेट पूजा करते हैं, बाद में शॉपिंग करेंगे. छान दिसतोस तू. आमचं खाऊन झालं. मॉल एवढा मोठा आहे की आम्हाला समजतच नाही कुठे काय. चालून आमचा वेळ जातोय. अजून एक सुद्धा दुकानामध्ये मी गेले नाहीये. फर्स्ट टाइम आले त्यामुळे समजायला थोडंसं शॉप म्हणजे आम्हाला जे शॉप हवेत ते आम्हाला इथे दिसत नाहीये. शोधतोय आज चालूनच दमणार आहोत. मिस्टर DIY आणि केसांचं मिस्टर DIY आहे. बघूया चला. पोट मस्त भरलंय. राईस बाउल घेतलं होतं KFCचा, मस्त वाटलं. चला बघूया आता कुठल्या दुकानात जातोय ते. प्रीतनी बॅग घेतलेली आहे आणि आता शॉपिंगला सुरुवात. त्याच्याच सेक्शनमध्ये पहिले आलोय. आता तो शॉपिंग करणार आहे. चांगला आहे. प्रीत हा असा आहे की सगळे कलर एकदम निरखून बघणं कसा कलर वाटते काय आहे. ह्याची शॉपिंगला मला बघा 3-4 तास लागतं. शी प्रीत काय आहे ते चटरफटर. ऑफिसवाला बंदा कसं एकदम फॉर्मलवाले घालतो. काय रे रेग्युलर घालण्यासाठी बघतोय. पिशवी आज माझ्याकडे आहे कारण की आज नवऱ्याची शॉपिंग करायची आहे. तर कलर सांग कोणता. ग्रीन आता तो तुम्ही घातलायस ना तो आहे ग्रीन कलर त्याच्यावर. हां तो ब्लू वाला छान वाटते. पण ह्यातला पण ऑलरेडी आहे पण ह्यातला फेंट कलर आहे आपल्याकडे. चांगला आहे. आपण कलर बघ मस्त आहेत. चांगला आहे. आता जो ब्लॅक पॅन्ट घातली त्याच्यावर पण चांगला वाटेल. चालू आहे शॉपिंग. हा कोणता कलर आहे? ग्रे कलर आहे. हा पण छान आहे. छान आहे. माझी शॉपिंग करायला आलीस ना. बघ ना मला आवडली. पसंत पडली. छान आहे. चप्पलच्या सेक्शनमध्ये प्रीतला एक घेतली. मला ही आवडली. घरामध्ये वगैरे घालण्यासाठी चांगली आहे ना म्हणून बघते जरा. लेणे का? हा घेऊया. ओके छान आहे. बघ कशी वाटते तुला? चांगली आहे म्हणजे कडक नाही आहे एकदम. चांगली आहे घरात घालण्यासाठी. नवऱ्याला शॉपिंगला आणल्याने मीच करते. चालतं. मी बायको गेली मग खुश ना. खुश बायको पण चांगली आहे. मला 41 लागते. 200 रुपये पाहिजे. 199. हां 1 रुपये कमी पण ठीक आहे ना. घरात घालण्यासाठी चांगली आहे. सॉफ्ट. ही जीन्स आणि टॉप ट्राय करायला आले. जीन्स तर मस्त कम्फर्टेबल आहे आणि हा टॉप छान वाटते. जरा हाय रेजवाली आहे जीन्स. जरा बरी वाटते. ट्राय करते. प्रीतचं अजून ट्राय करायचं बाकी आहे पण मीच ट्राय करायला आले. मस्त वाटते. आता आलो मिस्टर DIYला बघायला काहीतरी. हा कुठे गेला? DIYला बघतोय काय ना काय. त्याला टूल बॉक्स बघायचा आहे तर बघतोय. शॉपिंग बऱ्यापैकी झाली. काय ते माझ्याकडे आहे बघ. काय दाखवतोय? स्टडी टेबल आहे माझ्याकडे ऑलरेडी लॅपटॉप ठेवण्यासाठी. ओवीला काहीतरी बोलली होती ती मी तर विसरली. मला बॅग स्लाईम हवी होती. बॅग मस्त आहेत बघ. छान आहेत बॅगा. बघते काय आवडलं तर घेणार. इकडे पाऊच आहेत. हे पण छान आहेत. छोट्या बॅग आहेत. हॅलो हॅलो. काय बघतोयस तू? स्लाईम बघते मी. ओवीसाठी. हा ना
मस्त मस्त पेन आहे का ते? पेन्सिल. नुसत्या गाडीच्या वस्तू घे गाडीला सजवण्यासाठी. तिला ठेव रे. शॅम्पू बघेल काय 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 बघतोय तिला. तू शॅम्पूच बघायला आलायस ना? हो, मला वाटलेलंच. शॅम्पूच गाडीसाठीच काय ना काय घेणार तू. दुसऱ्या बायकोवर प्रेम का? पाहिजे बायकोला फिरवायला बायको नको. घे चल, उशीर होतोय. झालं. शॉपिंग झालेली आहे आमची बऱ्यापैकी. फिरलो आणि दमलो अक्षरशः. पण केस कापायला आज आम्हाला वेळ नाही आहे, कारण का आत्ता वाजले 6:30 व्हायला आलेले. आम्हाला परत घरी सुद्धा पोचायचं आहे, त्याच्यामुळं जास्त काय वेळ घालवणार नाही मी. नेक्स्ट जेव्हा सुट्टी असेल तेव्हा फायनल केलं आहे आम्ही. काय रे ब्रीथ? नेक्स्ट विजिटला करून, कारण की ना आता आम्ही खूप दमलो आहे पण. आणि शॉपिंग बऱ्यापैकी केली. त्यांनी सुद्धा कपडे घेतले आहेत, मी सुद्धा घेतलेले आहेत. माझे थोडे जास्त आहेत. ऑनलाईन सुद्धा शॉपिंग केलेली आहे, पण मला इथे हेअर सलूनचं ना एक पण दुकानच मिळालं नाही आहे. तर चला आता जातो आम्ही घरी. आता आम्हाला कुर्ल्यावरून जायचं आहे अलिबागला. चला आज शॉपिंग झाली बऱ्यापैकी. केस नेक्स्ट सुट्टीला कापीन. काय रे? प्रीत तयार झालाय कापण्यासाठी परत एकदा. 1 महिना पण नाही झालाय मी केस कापरीत, पण तो बोला ठीक आहे चल तुला कापायचे आहेत ना, माझ्यासाठी बोलतोय. तर चाललोय आता आम्ही बाहेर. चला झाली शॉपिंग.